नमस्कार, मी मृणाल पेंढारकर ह्युस्टनमधून. आज साई सच्चरित्राचा 28व्या अध्यायाचं वाचन मी करणार आहे. या मागच्या अध्यायामध्ये विष्णू सहस्रनाम, गीता रहस्य याबद्दल आपण बघितलं. आता बघूया या अध्यायामध्ये काय होतं ते. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री सद्गुरू मोहनजींना नमस्कार असो, श्री सीता श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. शिर्डीकडे खेचल्या गेलेल्या चिमण्या. बाबांनी आपल्या भक्तांना लक्ष्मीचंद, बुरहानपूरची स्त्री आणि मेघा यांना स्वतःकडे खेचून घेतलं. याचा भावार्थ असा आहे की साईबाबांच्या कृपेने त्यांचं बोलवणं मिळालेल्या भक्तांना काहीही घडले तरी ते आपोआप शिर्डीत येतात. जणू काही एक अदृश्य शक्तीच त्यांना खेचते. लक्ष्मीचंद, बुरहानपूरची स्त्री आणि मेघा. प्रस्तावना. साई हे सीमित किंवा मर्यादित नाहीत. ते मुंग्या किड्यांपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राण्यांत वास करतात. ते पृथ्वीवरील प्रत्येक जीवात व्यापून आहे. साई वेदज्ञानातही आणि आत्मसाक्षात्काराच्या विषयातही विज्ञानातही पारंगत होते. त्यामुळेच ते खरे सद्गुरू होण्यासाठी योग्य होते. एखादा माणूस कितीही विद्वान असला तरी जर तो शिष्यांना जागृत करून आत्मसाक्षारात स्थिर करू शकत नसेल तर त्याला सद्गुरू म्हणता येणार नाही. सद्गुरू जन्म मरण या दोन्हींपासून मुक्त करतात. म्हणूनच ते इतर कोणापेक्षा अधिक दयाळू आणि कृपाळू असतात. साईबाबा नेहमी म्हणत असत, माझा भक्त कुठेही गेला तरी त्याला मी शिर्डीमध्ये खेचून आणतो, जसा पायाला दोर बांधलेल्या चिमणीला खेचून आणतो. या अध्यायामध्ये अशा 3 चिमण्यांच्या, लक्ष्मीचंद, बुरहानपूरची स्त्री आणि मेघा यांच्या कथा आलेल्या आहेत. लाला लक्ष्मीचंद हे गृहस्थ सुरुवातीला रेल्वेत काम करत होते. नंतर बॉम्बेतल्या श्री व्यंकटेश्वर प्रेसमध्ये आणि त्यानंतर रॅली ब्रदर्स या कंपनीत कारकून म्हणून काम करत होते. त्यांनी 1910 साली बाबांना दर्शन दिले. ख्रिसमस नंतर महिनाभर 2 महिने आधी त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात दाढीवाले एक वृद्ध पुरुष आपल्या भक्तांच्या घोळक्यात उभे होते. काही दिवसांनी ते आपल्या मित्र श्री दत्तात्रेय बिजूर यांच्या घरी दासगणूंनी घेतलेल्या कीर्तनाला गेले. दासगणूंनी नेहमीची पद्धत अशी होती की ते कीर्तन करताना श्रोत्यासमोर बाबांचे चित्र ठेवत. लक्ष्मीचंदांना आश्चर्य वाटले की स्वप्नात दिसलेले ते वृद्ध पुरुष आणि चित्रातील पुरुष अगदी एकच आहे. त्यामुळे त्यांना खात्रीच पटली की स्वप्नात दिसलेले ते वृद्ध पुरुष म्हणजेच स्वतः साईबाबाच होते. त्या चित्राचे दर्शन, दासगणूंचे कीर्तन आणि त्यांनी सांगितलेल्या संत तुकारामांच्या जीवनावरील प्रवचन या सगळ्याचा लक्ष्मीचंद यांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांची शिर्डीला जाण्याची तीव्र इच्छा झाली. भक्तांचा नेहमीचा अनुभव असाच असतो की जेव्हा एखादा साधक सद्गुरूच्या शोधात आध्यात्मिक प्रयत्नात निघतो तेव्हा देव त्याला मार्ग दाखवतोच. त्याच रात्री 8 वाजता लक्ष्मीचंद यांच्या दारावर त्यांचा मित्र शंकरराव आला आणि म्हणाला, तू माझ्याबरोबर शिर्डीला येशील का? लक्ष्मीचंदांचा आनंद गगनात नवेनासा झाला. त्यांनी लगेच शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. आपल्या चुलत भावाकडून काही पैसे उसने घेतले आणि आवश्यक ती तयारी करून शिर्डीकडे निघाले. गाडीत बसून तो आणि त्याचा मित्र शंकरराव भजने म्हणत होते आणि काही प्रवाशांना साईबाबांबद्दल विचारत होते. ते प्रवासी शिर्डीच्या आसपासच्या गावी परतणारे होते. त्यांनी सांगितले की साईबाबा हे महान संत आहे. ते अनेक वर्षे शिर्डीमध्ये राहतात. कोपरगावला पोहोचल्यावर लक्ष्मीचंदांना बाबांना अर्पण करायला चांगले पेरू घ्यायचे होते. पण निसर्ग दृश्य आणि गडबडीत ते गेले ते विसरले. शिर्डी जवळ आल्यावर त्यांना पेरूची परत आठवण झाली. तेव्हाच त्यांच्या टांग्याच्या मागे डोक्यावर पेरूची टोपली घेऊन एक म्हातारी धावत आली. टांगा थांबवून त्यांनी आनंदाने निवडक पेरू विकत घेतले. तेव्हा त्या म्हातारीने म्हटले, उरलेले पेरू तुम्ही घ्या आणि माझ्या वतीने बाबांना अर्पण करा. त्यांनी पेरू घ्यायचे ठरवले होते पण विसरले. त्या म्हातारीने टांग्याच्या मागे धाव घेणे
आणि तिची बाबांप्रतीची भक्ती या सगळ्यांनी दोघेही फार आश्चर्यचकित झाले. मात्र लक्ष्मीचंदांच्या मनात आले की ही म्हातारी कदाचित साईबाबांची एखादी नातेवाईक असेल. त्यानंतर ते पुढे निघाले आणि शिर्डीला पोहोचले. पूजेची सामग्री हातात घेऊन ते मशिदीत गेले आणि बाबांची विधीपूर्वक पूजा त्यांनी केली. लक्ष्मीचंद फार भावूक झाले. बाबांना पाहून ते अतिशय आनंदी झाले. जसा गंधित कमळावर भिरभिरणारा मधमाशीचा मोह असतो तसा त्यांचा मोह बाबांच्या चरणावर आला. मग बाबा म्हणाले, चतुर माणूस, वाटेत भजने गातो, इतरांना विचारतो. इतरांना का विचारतोस? आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला नको का? इतरांना विचारण्याची गरजच काय? स्वतःलाच विचार, तुझं स्वप्न खरं होतं की नाही? दर्शनासाठी कर्ज काढण्याची गरज होती काय? आता तरी तुझ्या मनाचा हेतू पूर्ण झाला का? ही वचने ऐकून लक्ष्मीचंद बाबांच्या सर्वज्ञतेने थक्क झाले. शिर्डीकडे येताना घडलेल्या सगळ्या गोष्टी बाबांना कशा कळल्या हे त्यांना कळेना. या संदर्भात मुख्य लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे बाबांना कधीही हे आवडत नसे की लोकांनी कर्ज काढून त्यांचे दर्शन घ्यायला येणे, सण साजरे करणे, तीर्थयात्रेला जावे. सांजा. एके दिवशी दुपारी जेवण वाढले जाण्याची वाट पाहत असताना लक्ष्मीचंदांना एका भक्ताकडून सांजा म्हणजे गव्हाचा गोड पदार्थ प्रसाद म्हणून मिळाला. त्यांना तो मिळून आनंद झाला. दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा ती मिळेल अशी अपेक्षा होती, पण काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तोच प्रसाद मिळण्याची उत्कंठा होती. तिसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीच्या वेळी बापूसाहेब जोग यांनी बाबांना विचारले, काय नैवेद्य आणू? बाबांनी सांगितले, सांजा आण. मग भक्तांनी 2 मोठे भांडे सांज्याने भरून आणले. त्यावेळी लक्ष्मीचंदांना फार भूक लागली होती आणि पाठीला थोडा त्रासही होता. मग बाबांनी त्यांना सांगितले, भूक लागलेली चांगलीच आहे, थोडा सांजा खा आणि पाठीच्या दुखण्याचं औषध घ्या. बाबांनी त्यांच्या मनातले बोलल्याचे पाहून लक्ष्मीचंद आश्चर्यचकित झाले. किती सर्वज्ञ होते बाबा. दृष्टीदोष. एका वेळी लक्ष्मीचंदांनी चावडीच्या पालखीची मिरवणूक पाहिली. त्यावेळी बाबांना जोराचा खोकला झाला होता. लक्ष्मीचंदांच्या मनात आले की बाबांना हा त्रास कदाचित कोणाच्या दृष्टीदोषामुळे झाला असावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीचंद मशिदीत गेले तेव्हा बाबांनी श्यामाला म्हटले, काल रात्री मला खूप खोकला झाला. हा दोषामुळे झाला का? कोणाच्या नजरेचा परिणाम झाला आहे असं मला वाटतंय, म्हणून मी त्रासलो. या प्रसंगातही बाबांनी लक्ष्मीचंदाच्या मनातलं अचूक ओळखलं. बाबांच्या या सर्वज्ञतेचा आणि भक्तांवरील प्रेमळ कृपेचा पुरावा पाहून लक्ष्मीचंद बाबांच्या चरणी लोळण घालून म्हणाले, तुमच्या दर्शनाने मी अत्यानंदित झालो आहे. नेहमी माझ्यावर दया करा, कृपा करा. माझे नेहमी रक्षण करा. या जगात तुमच्याशिवाय माझा दुसरा देव नाही. माझं मन नेहमी तुमच्या भजनात आणि चरणी रमत राहो. तुमच्या कृपेने मला जगाच्या दुःखांपासून संरक्षण मिळो. मी नेहमी तुमचं नाव घेत राहो आणि आनंदात राहो. बाबांकडून आशीर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या मित्रासह घरी परतले. वाटेत बाबांची कीर्ती गात त्यानंतर ते बाबांचे दृढ भक्त झाले आणि शिर्डीला जाणाऱ्या कुणाकुणाच्या हाती नेहमी फुलांच्या माळा, कापूर, दक्षिणा ते पाठवत राहिले. बुरहानपूरची स्त्री. आता बाबांच्या भाषेतील आणखी एक चिमणी पाहू. बुरहानपूरला राहणाऱ्या एका स्त्रीला स्वप्नात दिसले की साईबाबा तिच्या दारात येऊन खिचडी मागत आहेत. ती जागी झाली तेव्हा दाराशी कोणीच नव्हते. तरीही त्या दर्शनाने ती आनंदित झाली आणि तिने आपल्या पतीला सांगितले. पती टपाल खात्यात काम करत होते. त्यांची बदली अकोल्याला झाली. ते दोघेही भक्तिमान असल्याने त्यांनी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला. योग्य दिवशी ते शिर्डीला निघाले आणि वाटेत गोमती तीर्थाला भेट देऊन शिर्डीत पोहोचले. तेथे 2 महिने राहिले. रोज ते मशिदीत जाऊन बाबांची पूजा करत आणि आपला वेळ आनंदाने घालवत होते. त्या दाम्पत्याने शिर्डीला खिचडी नैवेद्य म्हणून अर्पण करण्याच्या उद्देशाने यायचे ठरवले होते, पण पहिल्या 14 दिवसात काही ना काही कारणाने ते शक्य झाले नाही. त्या स्त्रीला हा विलंब आवडला नाही. मग 15व्या दिवशी ती दुपारी खिचडी घेऊन मशिदीत गेली. तिथे तिने बाबांना पाहिले
तिने पाहिले की बाबा आणि इतर जेवायला बसले होते आणि पडदा खाली होता. पडदा खाली असताना आत जाण्याची कोणीही हिंमत करत नसे, पण त्या स्त्रीने थांबावं असं तिला वाटलं नाही. तिने पडदा बाजूला करून आत प्रवेश केला. अजब योगायोग असा की त्या दिवशी बाबांनाही खिचडीच हवी होती. ती स्त्री खिचडी घेऊन आली तेव्हा बाबा आनंदित झाले आणि वाढलेली खिचडीचा एक कणही न ठेवता सर्व खिचडी त्यांनी खाल्ली. बाबांच्या या उत्कटतेने सगळेच चकित झाले आणि ही गोष्ट ऐकणाऱ्यांनाही त्यांच्या भक्तांवरील असामान्य प्रेमाची खात्री पटली. मेघा. आता आपण तिसऱ्या आणि मोठ्या चिमणीकडे वळू. मेघा हा एक साधा अशिक्षित ब्राह्मण स्वयंपाकी होता. तो राव बहादूर HV साठे यांच्या घरी काम करत असे. तो शिवभक्त होता आणि नेहमी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत असे. त्याला संध्या आणि तिचा मुख्य मंत्र गायत्री माहिती नव्हता. राव बहादूर साठे यांना त्याच्याबद्दल आपुलकी होती. त्यांनी त्याला संध्या आणि गायत्री शिकवली. साठे यांनी त्याला सांगितले की साईबाबा हे साक्षात शिवरूप आहेत आणि त्याला शिर्डीला जाण्यास प्रवृत्त केले. रेल्वे स्थानकावर त्याला समजले की साईबाबा मुसलमान आहे. हे ऐकून त्याच्या साध्या आणि पारंपरिक मनाला मुसलमानाला नमस्कार करायचा आहे या विचाराने खूप धक्का बसला. म्हणून त्याने आपल्या साहेबाला मला शिर्डीला पाठवू नका अशी विनंती केली. पण साहेबांनी त्याला तिथे जाण्याचा आग्रह धरला आणि आपल्या सासरे गजानन दामोदर केळकर यांच्याकडे नेण्यासाठी एक ओळखीचे पत्रही दिले. मेघा शिर्डीत पोचला आणि मशिदीत गेला तेव्हा बाबा फारच रागवले आणि त्याला आत येऊ दिले नाही. हा हरामखोर बाहेर काढा, बाबा गरजले आणि मग मेघाला म्हणाले, तू एक उच्चकुलीन ब्राह्मण आणि मी एक नीच मुसलमान. तू इथे आलास तर तुझा जातीभेद निघून जाईल, म्हणून तू परत जा. हे शब्द ऐकून मेघा थरथरू लागला. त्याच्या मनात आले की माझ्या मनात चाललेले बाबांना कसे काय कळले. तो काही दिवस तेथे राहिला. बाबांची स्वतःच्या पद्धतीने सेवा करू लागला, पण तरीही तो खात्रीने समाधानी झाला नाही. मग तो घरी गेला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला जाऊन 1.5 वर्ष राहिला. त्यानंतर तो पुन्हा शिर्डीत आला. यावेळी दादा केळकरांच्या मध्यस्थीने त्याला मशिदीत प्रवेश मिळाला आणि शिर्डीत राहण्याची परवानगीही मिळाली. साईबाबांची मेघावरची कृपा ही शब्दांनी नव्हती, त्याच्या अंतःकरणातून काम केले. त्याचा परिणाम असा झाला की मेघामध्ये मोठा बदल झाला आणि त्याला त्याचा मोठा लाभ झाला. मग मेघाने साईबाबांना शिवरूप मानायला सुरुवात केली. शिवपूजेसाठी बेलपाने लागतात. मेघा दररोज कित्येक मैल चालत जाऊन बेलपाने आणत असे आणि शिव म्हणजे बाबांची पूजा करत असे. मेघाची पद्धत अशी होती की तो आधी गावातील सर्व देवतांची पूजा करून मग मशिदीत यायचा. बाबांना वंदन करून त्यांची पूजा करायचा, त्यांचे पाय दाबायचा, त्यांच्या पाय धुतलेल्या पाण्याचे तीर्थ म्हणून प्राशन करायचा. एकदा असे झाले की खंडोबाचे मंदिर बंद असल्याने मेघाने खंडोबाची पूजा केली नाही आणि तो मशिदीत आला. बाबांनी त्याची पूजा स्वीकारली नाही आणि म्हणाले, दार आता उघडले आहे. मेघा परत गेला. दार खरेच उघडे आढळले. त्यांनी खंडोबाची पूजा केली आणि मग नेहमीप्रमाणे परत बाबांकडे आला. गंगा स्नान. मकर संक्रांतीच्या दिवशी मेघाला बाबांना चंदन लावून गंगाजलाने स्नान घालायचे होते. बाबांना सुरुवातीला हा विधी मान्य नव्हता, पण मेघाच्या वारंवार विनंतीमुळे त्यांनी त्याला संमती दिली. मेघाला गोमती नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी 24 मैल प्रवास करावा लागला. त्याने ते पाणी आणले. दुपारी स्नानाची सारी तयारी केली आणि बाबांना स्नानासाठी तयार व्हायला सांगितले. मग बाबांनी पुन्हा त्याला या स्नानातून मोकळं करावं अशी विनंती केली आणि म्हणाले, मी एक फकीर आहे, मला गंगाजलातून काही मिळणार नाही. पण मेघा काही ऐकेना. त्याला ठाऊक होतं की शिवाला गंगा स्नानाने प्रसन्नता लाभते, म्हणून आपल्या शिवाला म्हणजे बाबांना या शुभदिनी स्नान घालणे हे आपलं कर्तव्यच आहे. मग बाबांनी संमती दिल्यावर ते खाली उतरले, लाकडी पाटावर बसले, पुढे झुकून म्हणाले, अरे मेघा, निदान मला एक उपकार कर. डोके हे शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे, म्हणून फक्त डोक्यावरच पाणी ओत, तेच पूर्ण स्नानासमान होईल. बरं म्हणत मेघाने घागर उचलली.
पण ओतताना तो इतक्या प्रेमात बुडाला की हर गंगे अशी हाक मारून त्याने संपूर्ण घागरच बाबांच्या अंगावर ओतली. घागर बाजूला ठेवून तो बाबांकडे पाहू लागला आणि त्याच्या आश्चर्याची परिसीमा झाली. बाबांचे डोके फक्त भिजले होते, पण शरीर मात्र संपूर्ण कोरडेच होते. त्रिशूळ आणि पिंडी. मेघा बाबांची पूजा 2 ठिकाणी करायचा. मशिदीत बाबांच्या प्रत्यक्ष साक्षात रूपाची आणि वाड्यात बाबांच्या मोठ्या चित्राची. असे त्याने सतत 12 महिने केले. मग त्याच्या भक्तीचा मान राखण्यासाठी आणि त्याच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी बाबांनी त्याला एक दृष्टांत दिला. एके सकाळी मेघा अजूनही अंथरुणावर डोळे मिटून पडला होता, पण आतून जागा होता. तेव्हा त्याला बाबांचे रूप स्पष्ट दिसले. बाबांना ठाऊक होते की तो जागा आहे. त्यांनी अक्षता फेकल्या आणि म्हणाले, मेघा त्रिशूळ काढ, आणि अदृश्य झाले. बाबांचे शब्द ऐकून मेघाने लगेच डोळे उघडले, पण बाबा दिसले नाही. मात्र लाल अक्षता सगळीकडे विखुरलेल्या दिसल्या. तो मग बाबांकडे गेला, दृष्टांत सांगितला आणि त्रिशूळ काढण्याची परवानगी मागितली. बाबा म्हणाले, मी तुला त्रिशूळ काढ असं सांगितलं नाही का? तो दृष्टांत नव्हता, तो प्रत्यक्ष आदेश होता. माझे शब्द नेहमी अर्थपूर्ण असतात, ते कधीही पोकळ नसतात. मेघा म्हणाला, मला वाटले तुम्ही मला उठवलं, पण सगळी दारे तर बंद होती, म्हणून मी दृष्टांत आहे असे समजलो. तेव्हा बाबा म्हणाले, मला आत यायला दाराची गरज नाही. माझे कुठलेही ठराविक रूप नसते, मला विस्तार नाही. मी नेहमी सर्वत्र वसतो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या, माझ्यात विलीन होणाऱ्या माणसाच्या सर्व क्रिया मीच नियंत्रित करतो. मेघा वाड्यात परतला आणि बाबांच्या चित्राजवळ भिंतीवर लाल त्रिशूळ काढला. दुसऱ्या दिवशी पुण्याहून एक रामदासी भक्त आला. त्याने बाबांना नमस्कार केला आणि पिंडी, शिवाची मूर्ती अर्पण केली. त्याच क्षणी मेघाही तेथे आला. बाबा म्हणाले, पाहिलंस का, शंकर आला आहे, त्याची आता पूजा कर. त्रिशूळ काढल्यावर लगेचच पिंडी मिळाल्याचे पाहून मेघा आश्चर्यचकित झाला. त्याच वेळी वाड्यात काकासाहेब दीक्षित अंघोळ करून डोक्यावर टॉवेल घालून उभे होते. ते साईंचे स्मरण करत होते. तेव्हा त्यांच्या मानसिक दृष्टीला एक पिंडी दिसली. ते याचा विचार करत असतानाच मेघा आला आणि बाबांनी त्याला दिलेली पिंडी त्यांना दाखवली. काकासाहेब आनंदी झाले, कारण तीच पिंडी त्यांना काही मिनिटांपूर्वी दृष्टांतात दिसली होती. त्रिशूळ काढून झाल्यावर काही दिवसांनी बाबांनी मेघा पूजत असलेल्या मोठ्या चित्राजवळ ती पिंडी प्रतिष्ठापित केली. मेघाला शिवपूजा अत्यंत प्रिय होती. त्रिशूळ काढून घेणे, पिंडी प्रतिष्ठापना हे दोन्ही योग घडवून बाबांनी त्याचा विश्वासच दृढ केला होता. बऱ्याच वर्षे बाबांची सतत सेवा करून, दररोज दुपारी आणि सायंकाळी नियमित पूजा आरती करून मेघाचा 1912 साली देहांत झाला. बाबांनी मेघाच्या प्रेताला स्पर्श करून म्हटले, हा माझा खरा भक्त होता. बाबांनी असेही आदेश दिले की ब्राह्मणांना नेहमीप्रमाणे जेवण द्यावे आणि हे जेवण बाबांच्या खर्चानेच द्यावे. हा आदेश काकासाहेब दीक्षित यांनी पूर्ण केला. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वत्र शांती लाभो. साईनाथार्पणमस्तु. धन्यवाद.